महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। ताम्हिणी घाटमार्ग अद्याप धोकादायक, सुरक्षिततेची हमी मिळाल्यानंतरच एसटी वाहतूक सुरू करण्याची प्रवासी संघटनांची मागणी। दिघी माणगाव पुणे जळगाव F753 या राष्ट्रीय महामार्गावरील ताम्हिणी घाट परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि वारंवार होणाऱ्या दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे। घाटातील अनेक ठिकाणी रस्ता खचणे, संरक्षक भिंतीचे नुकसान आणि पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्याची झालेली झीज यामुळे सार्वजनिक वाहतुकीसाठी मार्ग अद्याप सुरक्षित नसल्याचे चित्र आहे। सध्या या मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस वाहतूक पूर्णपणे बंद असून अत्यावश्यक कारणांसाठी स्थानिक नागरिकांची काही लहान खाजगी वाहने अत्यंत मर्यादित प्रमाणात सुरू आहेत। मात्र प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मार्ग अजूनही धोकादायक असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांच्या माध्यमातून घाटातील दुरुस्ती आणि संरक्षणात्मक उपाययोजनांची कामे सुरू असली तरी ती अपेक्षित वेगाने होत नसल्याची नाराजी स्थानिक नागरिक, पर्यटक व प्रवासी संघटनांकडून व्यक्त केली जात आहे। रस्त्यावरील दरडी हटवणे, ढासळलेल्या भागांचे मजबूतीकरण आणि पावसाळी परिस्थितीत सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे। प्रवासी संघटनांनी स्पष्ट भूमिका घेत मार्ग पूर्णपणे सुरक्षित असल्याची तांत्रिक खात्री आणि संबंधित विभागाकडून लेखी हमीपत्र मिळवल्यानंतरच एसटी बस वाहतूक सुरू करावी अशी अभ्यासपूर्ण मागणी प्रवासी संघटनेचे पदाधिकारी सुनील उमरोटकर, अनिल महामुनकर आणि प्रशासनाकडे केली आहे। नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही याची खात्री करणे हे प्रशासनाचे पहिले कर्तव्य असल्याचेही संघटनांचे म्हणणे आहे। ताम्हिणी घाट हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने मार्ग बंद राहिल्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करून सुरक्षित वाहतुकीचा मार्ग मोकळा करण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे। प्रशासनाने सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक कामे पूर्ण करावीत आणि त्यानंतरच एसटी वाहतूक पुन्हा सुरू करावी अशी अपेक्षा नागरिक आणि प्रवासी संघटनांकडून व्यक्त होत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। पुण्याला सतत जाण्यासंदर्भातले प्रवासी आहेत त्यांचं आपण मंडळ विचारून घेऊया काय म्हणणं आहे ताम्हिणी घाट सुरू होण्याबाबत। तसं पाहिलं तर गेले एक महिना जवळजवळ ताम्हिणी घाट हा पावसाळ्यामध्ये दरडी कोसळणे, रस्ता खच्चीकरण किंवा अन्य तत्सम बाबींच्या दुरुस्तीसाठी कालावधी झालेला आहे। तर आमच्या माहितीप्रमाणे पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम चालू आहे, तरीसुद्धा त्याला पाहिजे तशी गती नाही। होणारं काम हे अतिशय संत गतीने चालू आहे। तर ह्या तत्सम बाबी ज्या आहेत, दरडी कोसळणे, मजबूतीकरण किंवा खड्डा भरणे आणि रस्ता सुरू करणे यामध्ये फार अडथळे निर्माण होत आहेत। या भागातील अनेक प्रवासी किंवा ह्या मार्गाने जात असतात। तर आमचं म्हणणं असं आहे की आता चालू करताना कमीत कमी त्या रस्त्याची पूर्णतः खात्री संबंधित खात्याकडून त्यांनी पूर्ण करून घ्यावी आणि मगच त्या गाडी चालू करायचं असं आमचं ठाम मत आहे। धन्यवाद।